जर आपण महाराष्ट्राचा नकाशा समोर ठेवला आणि एक सरळ आडवी रेषा ओढली, तर मुंबई आणि नांदेड ही दोन्ही शहरे अगदी एकाच रेषेवर बसलेली दिसतात, म्हणजे एकाच अक्षवृत्तावर. पण मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात मुंबईत घामाच्या धारा लागलेल्या असतात आणि दुसरीकडे नांदेडमध्ये पाहिलं तर अक्षरशः भट्टीसारखे चटके बसत असतात. अगदी बरोबर. मग भूगोलाचा नियम एकाच रेषेवर असलेल्या या दोन शहरांना असा वेगळा न्याय का देतो? हा खूप रंजक प्रश्न आहे. हो ना? हे केवळ नकाशे किंवा आकडे नाहीत, तर यामागे एक अत्यंत रंजक असं भौगोलिक विज्ञान दडलेले आहे. आणि म्हणूनच आजच्या या माहितीच्या वेधात आणि सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. नक्कीच. आजचा आपला विषय आहे महाराष्ट्राचे स्थान व विस्तार. महाराष्ट्र हे भारताचे पॉवर हाऊस आहे, जे दख्खनच्या पठारावर मोठ्या दिमाखात वसलेले आहे. आणि हे पॉवर हाऊस जर खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असेल तर आपल्याला त्याच्या अगदी मुळाशी जावे लागेल. भूगोलाचा अभ्यास करताना फक्त पाठांतर करून चालत नाही, कारण या राज्याची जी विशिष्ट रचना आहे, इथलं हवामान, नद्यांची खोरी आणि अगदी इथली अर्थव्यवस्था सुद्धा याच स्थानावर अवलंबून आहे. बरोबर. आजची आपली ही चर्चा याच भौगोलिक रहस्यांची उकल करण्यासाठी आहे. म्हणजे एक रूपक म्हणून बघितलं तर महाराष्ट्राचा आकार एका मोठ्या त्रिकोणासारखा वाटतो, हो, त्रिकोणाकृती आकार. ज्याचा भक्कम पाया पश्चिमेकडे म्हणजे आपल्या कोकण किनारपट्टीवर रोवलेला आहे आणि त्याचं टोक अगदी पूर्वेकडे विदर्भात निमुळते होत गेलेलं आहे. अगदी. राज्याने भारताचा 9.36% भाग व्यापलाय. हे लक्षात ठेवण्यासाठी 9.36 ही अत्यंत सोपी पद्धत आहे. पण हे आकडे परीक्षेच्या दृष्टीने कसे विचारले जातात हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. नक्कीच. म्हणूनच आजची ही सखोल चर्चा MPSC, कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी सारख्या परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारी अशी एक वन शॉट सिरीज असणार आहे. आपण 2011 पासून ते अगदी जून 2025 पर्यंतच्या परीक्षांमध्ये वारंवार विचारले गेलेले 14 अत्यंत महत्वाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजेच PYQ एका वन शॉट क्विज या स्वरूपात सोडवणार आहोत. क्या बात है. हे फक्त प्रश्न नसून भूगोल समजून घेण्याचा आणि मार्क्स फिक्स करण्याचा एक उत्तम मार्क बूस्टर मार्ग आहे. चला तर मग थेट पहिल्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न पहिला, अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार. खालील विधाने विचारात घ्या. ए. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे. बी. महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जाते. सी. महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी सुमारे 800 किलोमीटर आहे. आणि डी. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. बर. पर्याय आहेत: 1 फक्त ए, 2 फक्त ए आणि बी, 3 फक्त सी आणि बी, आणि 4 ए, सी आणि डी, 5 4 3 2 1. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय 4 म्हणजे ए, सी आणि डी. हा प्रश्न गट क पूर्व परीक्षा जून 2025 मध्ये आला होता. आता यामागील लॉजिक समजून घेऊया. अक्षवृत्त म्हणजे नकाशावरील आडव्या रेषा. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार सुमारे 6 अंश आहे. बरोबर. आणि रेखावृत्त म्हणजे उभ्या रेषा, ज्यांचा विस्तार सुमारे 8 अंश आहे. साहजिकच 8 हा आकडा 6 पेक्षा मोठा असल्याने अक्षवृत्तीय विस्तार हा रेखावृत्तीय विस्तारापेक्षा कमी आहे, म्हणून ए बरोबर ठरते. आणि कर्कवृत्ताचे काय? कर्कवृत्त महाराष्ट्रातून जात नाही, ते उत्तरेकडून म्हणजे गुजरात आणि मध्य प्रदेशमधून जाते, त्यामुळे बी चुकीचे ठरते. हे खूप महत्वाचे आहे, कारण अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय या शब्दांत नेहमी गोंधळ उडतो. उभ्या रेषांमधलं अंतर जास्त आहे, म्हणूनच आपली पूर्व-पश्चिम लांबी 800 किमी आहे, तर दक्षिण-उत्तर रुंदी केवळ 700 किमी भरते. अगदी बरोबर. विस्ताराची ही आडवी आणि उभी मोजमापे पाहिल्यानंतर आता राज्याच्या उंचीकडे म्हणजेच शिखरांकडे वळूया. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील शिखरांचा उंचीनुसार कोणता उतरता क्रम बरोबर आहे? पर्याय 1 कळसुबाई महाबळेश्वर तोरणा साल्हेर. पर्याय 2 महाबळेश्वर तोरणा कळसुबाई साल्हेर. पर्याय 3 कळसुबाई साल्हेर तोरणा महाबळेश्वर. की पर्याय 4 कळसुबाई साल्हेर महाबळेश्वर तोरणा. 5 4 3 2 1. अचूक पर्याय आहे 4 कळसुबाई साल्हेर महाबळेश्वर तोरणा. हा प्रश्न फॉरेस्ट मेन्स ऑक्टोबर 2022 मध्ये विचारला गेला होता. यावर एक खूप छान ट्रिक आहे. परीक्षेच्या दडपणात हे आकडे आठवणे कठीण असते. यासाठी कसा मी हसतो ही एक ट्रिक खूप प्रसिद्ध आहे. हो, अगदी. क म्हणजे कळसुबाई 1646 मीटर, सा म्हणजे साल्हेर 1567 मीटर, म म्हणजे महाबळेश्वर 1438 मीटर आणि ह म्हणजे तोरणा
1404 मीटर. अगदी अचूक. ही ट्रिक खूप कामी येते. उंचीवरून पुन्हा एकदा जमिनीच्या एकूण व्याप्तीकडे येऊया, पण एका वेगळ्या परिमाणात. प्रश्न तिसरा, भौगोलिक क्षेत्राविषयी. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? पर्याय 1 200.60 लाख हेक्टर, 2 207.60 लाख हेक्टर, 3 307.70 लाख हेक्टर की 4 318.60 लाख हेक्टर. 5 4 3 2 1. अचूक पर्याय आहे 3 307.70 लाख हेक्टर. बरं. हा प्रश्न संयुक्त ब पूर्व 2018च्या परीक्षेत आला होता. आपल्याला माहितीच आहे की महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किमी आहे. हो, तो आकडा पाठ असतो. पण जेव्हा त्याचे हेक्टरमध्ये रूपांतर केले जाते तेव्हा ते साधारण 307.70 लाख हेक्टर भरते. म्हणजे इथे आयोगाने एकक बदलून गुगली टाकली आहे. हो ना. आता हेच क्षेत्रफळ आणि रेखावृत्तीय विस्तार एकत्रितपणे एकच प्रश्नात कसे विचारले जातात ते पाहूया. प्रश्न चौथा. महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौरस किमी असून त्याचा विस्तार डॅश डॅश आणि डॅश डॅश पूर्व रेखावृत्तादरम्यान आहे. ओके. पर्याय 1 3,06,613 आणि 72°16 मिनिटे ते 79°54 मिनिटे. पर्याय 2 3,05,613 आणि 71°16 मिनिटे ते 79°16 मिनिटे. पर्याय 3 3,07,713 आणि 72°36 मिनिटे ते 80°54 मिनिटे की पर्याय 4 3,07,613 आणि 72°26 मिनिटे ते 80°44 मिनिटे. 5 4 3 2 1. अचूक पर्याय आहे 3. ASO मुख्य 2018च्या परीक्षेत हा प्रश्न आला होता. क्षेत्रफळ 3,07,713. हो, क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किमी असून विस्तार 72°36 मिनिटे पूर्व ते 80°54 मिनिटे पूर्व असा आहे. महाराष्ट्राच्या या अवाढव्य क्षेत्रफळाची तुलना जर संपूर्ण भारताशी केली तर काय चित्र दिसते? त्यावरील हा पुढचा प्रश्न. प्रश्न 5वा. महाराष्ट्र राज्याने भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र व्यापलेले आहे? पर्याय 1 9.36%, 2 8.38%, 3 7.36% की 4 9.45%. 5 4 3 2 1. अचूक पर्याय आहे 1 9.36%. हा प्रश्न संयुक्त गट ब पूर्व 2017चा आहे. महाराष्ट्राने भारताच्या एकूण 9.36% क्षेत्र व्यापले आहे. मगाशी आपण बोललो तसं हे लक्षात ठेवण्यासाठी 936 असा उच्चार करून तो डोक्यात फिट बसवायचा. टक्केवारी पहिली, पण रँकिंगमध्ये आपला क्रमांक कितवा? प्रश्न 6वा. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? पर्याय 1 पहिला, 2 दुसरा, 3 तिसरा की 4 चौथा. 5 4 3 2 1. अचूक पर्याय आहे 3 म्हणजे तिसरा क्रमांक. बरं. वनसेवा मुख्य 2017च्या परीक्षेनुसार हा प्रश्न विचारला गेला होता. 3,60,713 चौरस किमी क्षेत्रफळासह राजस्थान आणि मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राचा भारतात तिसरा क्रमांक लागतो. अगदी बरोबर. राजस्थान आणि मध्य प्रदेशानंतर आपण तिसरे. आता संपूर्ण राज्याची लांबी मोजायची झाल्यास पूर्वरेखावृत्ताचा काय संदर्भ असतो? हा पुढील प्रश्न आहे. ओके. प्रश्न 7वा. महाराष्ट्र राज्याचा विस्तार डॅश डॅश पूर्वरेखावृत्त ते डॅश डॅश पूर्वरेखावृत्तादरम्यान आहे. पर्याय 1 76°46 मिनिटे, 2 72°36 मिनिटे ते 80°54 मिनिटे, 3 71°36 मिनिटे की 4 72°46 मिनिटे. 5 4 3 2 1. अचूक पर्याय आहे 2 72°36 मिनिटे ते 80°54 मिनिटे. हा प्रश्न आहे. हा रेखावृत्तीय विस्तार राज्याची नेमकी पूर्व-पश्चिम लांबी दर्शवतो. राज्याच्या विस्तारावरून आता राज्यांतर्गत जिल्ह्यांच्या विस्तारावर नजर टाकूया. प्रश्न 8वा. लहान आणि मोठा जिल्हा यावर खालील विधाने तपासा आणि कोणती बरोबर आहेत ते सांगा. अ. मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. ब. अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. पर्याय 1 अ बरोबर, ब चूक, 2 अचूक, ब बरोबर, 3 दोन्ही बरोबर की 4 दोन्ही चूक. 5 4 3 2 1. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3
दोन्ही बरोबर. टॅक्स असिस्टंट मुख्य 2016चा हा प्रश्न आहे. अहमदनगर सर्वात मोठा जिल्हा आहे, ज्याचं क्षेत्रफळ 17,048 चौरस किमी आहे. हो, तो सर्वात मोठा आहे माहितीच आहे. हां. पण मुंबई उपनगरचं काय? मुंबई शहर सर्वात लहान असले तरी उपनगर देखील लहान जिल्ह्यांपैकी एक आहे. त्यामुळे आयोगाने दोन्ही विधानं बरोबर मानली आहेत. म्हणजे इथे थोडा प्रेझन्स ऑफ माइंड वापरावा लागतो. आता वेळ आणि लांबीशी संबंधित रेखावृत्ताचा आणखी एक ट्रिकी प्रश्न पाहूया. प्रश्न 9. महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार डॅश डॅश ते डॅश डॅश आहे. पर्याय 1 70°5' ते 80°9' 2 71°6' ते 81°8' ओके. पर्याय 3 72°6' ते 80°9' की 4 72°12' ते 81°8' 5 4 3 2 1. अचूक पर्याय आहे 3 72°6' ते 80°9'. बरं. ESO पूर्व 2015च्या या प्रश्नानुसार हा विस्तार दिला आहे आणि याचा थेट संबंध राज्याच्या वेळेशी आणि लांबीशी आहे. इथे थोडा फरक दिसतोय, पण आयोगाच्या उत्तर तालिकेनुसार हाच पर्याय बरोबर आहे. भूगोलाचा अभ्यास करताना राज्याच्या इतिहासातील सर्वात महत्वाची तारीख विसरून कसे चालेल? नक्कीच. पण इथे आयोगाने एक मोठी गुची केली आहे. हे प्रश्न 10व्यामध्ये आपल्याला दिसेल. प्रश्न 10वा. महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश डॅश रोजी झाली. पर्याय 1 26 जानेवारी 1960, 2 15 ऑगस्ट 1947, 3 1 मे 1950 की 4 यापैकी नाही. 5 4 3 2 1. अचूक पर्याय आहे 4 यापैकी नाही. बापरे, हा खराच ट्रिकी होता. हो ना. STI पूर्व 2012 मधील हा एक ट्रिकी प्रश्न आहे. निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली, जो पर्याय दिलेलाच नाहीये. आणि घाईघाईत आपण 1 मे बघून 1950 या चुकीच्या पर्यायाला निवडण्याची शक्यता असते. अगदी. तिथेच तर गोची होते. राज्याच्या स्थापनेनंतर राज्याला लाभलेल्या नैसर्गिक सीमांकडे, विशेषतः पश्चिमेकडील समुद्राकडे वळूया. प्रश्न 11वा. सागरी किनाऱ्याबद्दल. महाराष्ट्र राज्यास किती किमी लांबीचा सागरी किनारा लाभला आहे? पर्याय 1 720, 2 730, 3 740 की 4 750. 5 4 3 2 1. अचूक पर्याय आहे 1 720. हा प्रश्न STI मुख्य 2011 मध्ये विचारला गेला होता. पश्चिमेस अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा किनारा असून सर्वाधिक किनारा रत्नागिरी जिल्ह्याला लाभलाय. प्रश्न 8 मध्ये आपण जे पाहिले त्यावरच आधारित एक अत्यंत रिपीट होणारा थेट प्रश्न आता ठेवूया. प्रश्न 12वा. ओके. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? पर्याय 1 पुणे, 2 अहमदनगर, 3 नागपूर की 4 यवतमाळ. 5 4 3 2 1. अचूक पर्याय आहे 2 अहमदनगर. बर. राज्यसेवा पूर्व 2011 मधील हा प्रश्न आहे. 17,048 चौरस किमीसह अहमदनगर सर्वात मोठा जिल्हा आहे. हा प्रश्न पूर्व परीक्षेपासून सरळ सेवेपर्यंत वारंवार रिपीट होतो. लांबी आणि रुंदीचे आकडे नेहमीच गोंधळात टाकतात. तोच गोंधळ दूर करणारा हा प्रश्न 13वा. महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे किती किमी आहे? पर्याय 1 600 किमी, 2 700 किमी, 3 720 किमी की 4 800 किमी. 5 4 3 2 1. अचूक पर्याय आहे 4 800 किमी. ESO पूर्व 2011चा हा प्रश्न आहे. पूर्व पश्चिम लांबी सुमारे 800 किमी आहे, तर दक्षिण उत्तर रुंदी सुमारे 700 किमी आहे. भूगोलाचा हा अभ्यास केवळ आकड्यांपुरता मर्यादित नाही, तर त्याचा प्रत्यक्ष जीवनावर आणि तापमानावर कसा परिणाम होतो हे सांगणारा आजच्या क्विजचा शेवटचा प्रश्न. प्रश्न 14वा. खूपच महत्वाचा प्रश्न आहे हा. हो. मुंबई व नांदेड एकाच अक्षरवृत्तावर असून सुद्धा मुंबईचे तापमान नांदेडपेक्षा कमी असण्याचं कारण काय? पर्याय 1 मुंबई हे बंदर आहे, 2 मुंबई हे सागर किनाऱ्याजवळ आहे, 3 वरीलपैकी कोणतेही नाही की 4 वरील दोन्ही म्हणजे 1 व 2. 5 4 3 2 1. अचूक पर्याय आहे 4 वरील दोन्ही. बरं. ESO मुख्य 2011 मधील हा प्रश्न. मुंबईजवळ समुद्र असल्याने तिथले हवामान सम असते म्हणजे मेरिटाईम असते, तर नांदेड खंडांतर्गत भागात असल्याने तिथे तापमान जास्त असते.
म्हणजे नुसत्या आडव्या रेषेवर असून चालत नाही, आजूबाजूला समुद्र आहे की जमीन याचा तापमानावर मोठा परिणाम होतो. अगदी बरोबर. आणि आजच्या या 14 प्रश्नांच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचे क्षेत्रफळ, विस्तार आणि शिखरांचा क्रम अत्यंत सविस्तरपणे पाहिला आहे. हो ना. अशा या वन शॉट रिव्हिजनमुळे तथ्यांचा जो पाया आहे तो खूप भक्कम होतो. नक्कीच. हे केवळ आकडे नाहीत. या आकड्यांवरच राज्याचं भौगोलिक व्यक्तिमत्व उभे आहे आणि परीक्षांमध्ये हमखास मार्क मिळवून देणारी ही एक शिदोरी आहे. अगदी. जाता जाता अभ्यासकांसाठी एक विचार. आज आपण पाहिलं की महाराष्ट्राचा आकार त्रिकोणाकृती आहे आणि त्याची लांबी रुंदी विशिष्ट आहे. विचार करा, या दख्खनच्या पठारावरील विशिष्ट भौगोलिक स्थानाचा आणि त्रिकोणाकृती आकाराचा इथल्या नद्यांच्या प्रवाहावर आणि हवामानातील टोकाच्या बदलांवर कसा आणि काय परिणाम होत असेल. हा खूपच सखोल विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो ना. हा विचार सुरू ठेवा. तोपर्यंत अभ्यासात सातत्य असू द्या. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल चर्चेत.